मित्रांनो, प्रेमाची गोष्ट ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते. चला मग या मालिकेचा प्रोमो बघूयात. पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मुक्ता ही तयार होत असते. तिथे सागर येतो आणि सागर मुक्ताला बोलत असतो आणि म्हणत असतो, ज्या गाडीमुळं आईचा ॲक्सिडेंट झाला असं म्हणतच मुक्ता ही पटकन उठते आणि म्हणत असते, काय त्या गाडीची माहिती झाली का? कुणाची गाडी होती? सागर हे सर्व काही सांगणारच तेवढ्यातच सावनीचा फोन येतो आणि सावनी म्हणू लागते, आदित्य खूपच घाबरलाय. आदित्य रात्रीपासून जेवणही करत नाही आहे आणि त्याची तब्येत खूपच घालवली असं म्हणतच सावनी ही सागरला म्हणत असते, तू रात्रीचा इकडे येशील का आदित्यची काळजी घेण्यासाठी? तर सागर हा खूप घाबरतो आणि हे सर्व काही सावनीचा प्लॅन असतो. पण आदित्यची तब्येत बरी नाही असं म्हणतच सागरला खूपच टेन्शन आलेलं असतं. तर मुक्ता ही विचारू लागते, काय झालं आदित्यला? तर सागर म्हणू लागतो, आदित्य काल नीट जेवतसुद्धा नाही आणि त्याची तब्येत बरी नाही आहे आणि सावनीने मला तिकडे बोलवलंय असं म्हणत. तर मुक्ता म्हणत असते, ठीक आहे जा मग आणि आदित्यला प्रेमाने जवळ घ्या, त्यांना जेवू घाला असं म्हणतच मुक्ता ही सावनीकडे जाण्यासाठी परमिशन सागरला देऊन टाकते आणि सागरला मात्र खूपच गिल्टी फील होत असते. तर इकडे मुक्ता, स्वाती, इंद्रा हे तिघीजणीही स्वयंपाक बनवत असतात. तर स्वाती म्हणत असते, अगं कुठली बायको आपल्या नवऱ्याला त्याच्या दुसऱ्या बायकोकडे जाण्याची परमिशन देईल असं म्हणतच मुक्ता ही विचारामध्ये पडते आणि स्वाती म्हणत असते, अगं ती सावनी खूप पोचलेली बाई आहे, विचार कर मुक्ताला थोडं टेन्शन येतं आणि मुक्ता ही विचार करू लागते. स्वाती मात्र मुक्ताला सांगत असते की सावनीपासून सावधान राहा आणि त्या सागरलाही तिच्यापासून दूर. तर इकडे सावनीचा प्लॅन सर्व काही नीट झाल्यामुळे सावनी मात्र खूपच खुश झालेली असते आणि मनाशीच म्हणत असते, तुला तुझ्या नवऱ्यावर खूप विश्वास आहे ना मुक्ता? आता बघ मी कसं तुझा विश्वासघात करते ते, आणि सागरची दुखती नस काय आहे ते मला बरोबर माहिती आहे. आता तू बघच तू आणि सागर कसे एकत्रित राहाल ते असं म्हणत सावनी खूप खुश होते. कारण आदित्यच्या नावाखाली सावनी ही मुक्ताला आणि सागरला वेगळं करण्याचा प्रयत्न करत असते. तुम्हाला ही अपडेट कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.